तांबे आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे पास्ता बनवून. आता मी तुम्हाला दाखवते मी पास्त्यासाठी काय काय घेतले. इकडे मी 2 पास्ते मसाले घेतले. पास्त्याला मी बॉईल करून घेतलंय. टमाटरला कापून घेतलंय. कांद्याला पण कापून घेतले. कढीपत्ता घेतले. कोथिंबीर घेतले आणि ह्याच्यातलं फक्त आपल्याला मसाला एक टाकायचा आणि हळद अजून मीठ टाकायचे. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. इकडे मी कढई झाले, कढईमध्ये तेल टाकले, ते आता गरम झाले, त्यामध्ये कढीपत्ता टाकूया. अजून कांदा टाकूया. याला आपण मिक्स करून ठेवायचा. आपला कांदा थोडा ब्राऊन झाला, त्यामध्ये मी टमाटर टाकून घेते. त्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते. आधी मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. अजून थोडा मालवणी मसाला टाकते. आपले पास्ता मसाले टाकते. याला आता मिक्स करून घेते. पास्ता टाकून याला मिक्स करून घेऊया. तर मी मिक्स करून घेते. आपला पास्ता झाला तर मी तो बंद करून घेते. आणि ह्याच्यावरती कोथिंबीर टाकते. ह्याला मी आता रिटर्न मिक्स करून घेते. आपला पास्ता तयार झाला तर मी याला उतरून घेते. मग नंतर तुम्हाला मी खाऊन दाखवते. आपला साधा सोपा पास्ता तयार झाला. ह्याच्यामध्ये आपण मक्के बिक्के टाकतात, ह्याच्यामध्ये पण टाकलं नाही. कमेंट करून सांगा कसं झालं, तर तुम्हाला मी खाऊन दाखवते.
एकदम छान झालं. तुम्ही पण करून बघा. हा व्हिडिओ मी इकडंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.